नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी यूट्यूब चॅनल। बीड जिल्ह्यात मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव देखील चर्चेत आलंय आणि विशेष म्हणजे मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरही गंभीर आरोप होत असून सध्या ते तुरुंगात आहेत। वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्यरित्या व्हायचा असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केल्याचं दिसून आलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे देखील वाल्मिक कराडांशी संबंधित आहेत आणि त्यांच्यावरही याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून काही कागदपत्र आणि कंपनीची बॅलन्स शीट शेअर केली आहे। त्यांनी या दस्तावेजांच्या आधारे दावा केलाय की व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत आणि या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात वाल्मिक कराड यांचा मोठा सहभाग आहे। अर्थात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे घनिष्ठ संबंध यामधून स्पष्ट होतात असं त्यांना म्हणायचं आहे। तर दुसरीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबंधित पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या वाल्मिक कराडवर याआधीही अनेक गुन्हे नोंद असल्याचं समोर आलंय। वाल्मिक कराड यांच्यावर याआधी 15 गुन्हे दाखल आहेत आणि यापैकी 8 गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, तर खंडणीसह इतर 4 प्रकरणे हे न्यायप्रविष्ट आहेत। वाल्मिक कराड यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत आणि कधी झालेत चला तर बघूयात। परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये 1999, 2001, 2002, 2006 आणि 2008 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांची निर्दोष मुक्तता झाली। अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात 2002 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात देखील निर्दोष मुक्तता। दिंद्रुड पोलीस ठाण्यात 2008 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता। बर्दापूर पोलीस ठाण्यात 2019 ला दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी विरुद्ध पुरावा न मिळाल्यानं दोषारोपपत्र दाखल झालं नाही। त्यानंतर बर्दापूर पोलीस ठाण्यातच 2015 ला दाखल गुन्ह्यात दोषारोपामधून मुक्तता झाली। परळी शहर पोलीस ठाण्यात 2024 ला दाखल गुन्ह्यात नाव कमी करण्यात आलंय। तर वाल्मिक कराडच्या विरोधात पवनचक्की आणि खंडणी प्रकरणासह अन्य 3 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत सध्या। आता खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणाचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुराव्याअभावी गुन्हेगारांची सुटका होते हे देखील येत्या काही काळात स्पष्ट होईल। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।